तरीही काही सदस्य आहेत ग्रुपमध्ये असूनही इंडिव्हिज्युअल म्हणून समोर येत आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे विशाल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमचे जे डिसिजन असतात विशाल ते तुम्ही स्वतः घेता, ग्रुपमध्ये डिस्कस करता तुम्ही, पण जे निर्णय आहेत हे तुमचे असतात. त्यानंतर दुसऱ्या प्लेयर आहेत ज्या इंडिव्हिज्युअल दिसतात त्या आहेत अनुश्री. बिग बॉस मराठी सीझन 6 रितेश भाऊंने विशाल, अनुश्री, तन्वीचं केलं कौतुक. हे तिघं आहेत फक्त जे घरामध्ये एकटे खेळत आहे. बाकी सगळे टीम बरोबर खेळत आहेत, पण हे तिघं इंडिव्हिज्युअली ह्या आठवड्यात दिसले आहेत. म्हणूनच ह्या तिघांचं केलं कौतुक. कॅप्टन्सी टास्क मध्ये सुद्धा काट्याने टोळीला उडवलं, टोळीने काट्याला उडवलं. दोघांमध्ये भांडण होती 2 ग्रुपमध्ये, पण तन्वीला कुणी उडवलं नाही. तन्वीला नॉमिनेशनमध्ये पण कुणी नॉमिनेट केलं नाही आणि म्हणूनच तन्वी इंडिव्हिज्युअली दिसला आहे. अनुश्री सुद्धा ऐकते सगळ्यांचं पण करते मनाचं. ती कुठल्याच टीममध्ये नाही आहे. आणि विशाल तर लीडर सारखा खेळतो, म्हणून तोही इंडिव्हिज्युअली खेळताना दिसला आहे. आता हे बघून हे जे टोळी आणि काट्यामध्ये वाद होणार आहेत, कारण की टोळीच्या मेंबर्सला वाटतं की विशाल, अनुश्री त्यांच्या बरोबर आहे, काट्याच्या मेंबर्सला वाटतं की तन्वी त्यांच्या बरोबर आहे. पण आता जेव्हा हा चेहरा समोर आल्याच्या नंतर कसं काय करणार आहेत ती लोक, हे पाहण्यासाठी बिग बॉस मराठी पहा आणि अजून अपडेटसाठी टेलीचक्र रिजनल्सला सबस्क्राईब करा.